मुलुंड के कालिदास नाट्यगृह में तंबाकू मुक्त अभियान का समापन हुआ। उपायुक्त विजयकांत सागर के नेतृत्व में चलाए गए इस अभियान में फिल्म अभिनेता पुष्कर श्रोत्री, गौरव मोरे और अपर पुलिस आयुक्त महेश पाटिल ने छात्रों को तंबाकू से दूर रहने की अपील की। इस अभियान के तहत 257 स्कूलों और 38 कॉलेज में जागरूकता कार्यक्रम आयोजित किए गए। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार 100 दिवसाचा कृती आराखडा देण्यात आलेला आहे। त्या पद्धतीने ड्रग्स फ्री मुंबई माननीय पोलीस आयुक्त, स्पेशल पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रग्स फ्री मुंबई हे आपण या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहोत। त्या अंतर्गत सत्तेची सर्वप्रथम पातळी आहे की तंबाखूजन्य पदार्थापासून शाळा कॉलेज परिसर मुक्त करणे आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये महानगरपालिकेचं आपल्याला सहकार्य मिळत आहे। जे पानटपऱ्या आहेत त्या निष्कासित करणे, जवळपास 500 पानटपऱ्या आपण आतापर्यंत निष्कासित केलेल्या आहे। सातत्यानं कारवाई करण्यात येत आहे। निर्भय पथकाचे मदतीने ह्या कारवाई होत आहेत। त्याच पद्धतीने शाळा कॉलेजचे काही प्राध्यापक आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांचं सहकार्य आपल्याला लाभत आहेत। त्यानंतर NGO आहेत, त्यांचीसुद्धा मदत या कामासाठी होत आहेत आणि आम्ही क्रॉस चेकिंगसुद्धा करत आहेत। आपली एक टीम तयार करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये शाळा कॉलेजचे काही प्राध्यापक, त्याचप्रमाणे NGO आणि पोलीस अशी क्रॉस चेकिंगसुद्धा करत आहेत। बऱ्याच लोकांनी जे शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये जे तंबाखूजन्य पदार्थ विकायचे त्यांनी आपले धंदासुद्धा बंद केलेला आहे। काही लोकांनी तंबाखूजन्य पदार्थ ठेवणं बंद केलेलं आहे। अशा प्रकारे ही मोहीम या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे आणि मला वाटतं की आता सुरुवात झालेली आहे आपल्याला की त्या ठिकाणी पुढे कुठेही या 100 मीटरच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ मिळणार नाही, यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करणार आहेत आणि आम्ही ते अचीव करू। सामाजिक बांधिलकी म्हणून पुष्कर श्रोत्री आणि गौरव मोरे दोन्ही सिनेमा लावून ते या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलेत। त्यांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे आणि मला वाटतं की 100% हा परिसर आपला जो आहे हा तंबाखूजन्य शाळा ह्या मुक्त होतील। त्याच्यावरती सुद्धा आपल्या कारवाई सातत्याने चालू आहे। ते सुद्धा कारवाई आम्ही आता बंद करत आहोत। नुसतं गुटखाच नाही तर ड्रग्ससुद्धा आपण मोठ्या प्रमाणात सातत्याने कारवाई केल्या जात आहेत। ड्रग्स फ्री मुंबई करणे हेच आमचं उद्देश आहे। शपथ देखील या विद्यार्थ्यांबरोबर घेतलेल्या आहे, काय भावना आहेत? मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपल्या आजूबाजूचा परिसर तंबाखू विरहित करणं याहीपेक्षा आपलं मन आता तंबाखू विरहित करणं गरजेचं आहे। कारण नुसतं तंबाखू नाही तर जसं डॉक्टर महेश पाटील यांनी आज सांगितलं त्याप्रमाणे तंबाखूपासून सुरुवात होते आणि आपल्या देशाला सध्या विळखा पडलेला आहे तो ड्रग्सचा आणि ड्रग्स माफियांचा। तर या तरुण पिढीला मला तेच आवाहन करायचं आहे की ही नशा करून काही होत नाही, काही आनंद मिळत नाही, काही समाधान मिळत नाही, पैसा खर्च होतो आणि शरीराची फक्त हानी होत असते। हे शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे मी सगळ्यांनाच आज हेच विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं की मराठीतले 4 शब्द आहेत। एक म्हणजे आपली आवड, दुसरं म्हणजे छंद, तिसरं म्हणजे ध्यास आणि चौथं म्हणजे व्यसन आणि या 4ही शब्दांसाठी सातत्य आवश्यक असतं। त्यामुळे जर मी आवड जोपासली, माझा छंद जोपासला आणि त्याचं छंदाचं आणि आवडीचं जर मी माझ्या करिअरमध्ये रूपांतर केलं, त्यासाठी जर ध्यास घेतला तर मग व्यसनाच्या आहारी जाण्याची वेळ येत नाही। आपला मेंदू, आपला वेळ चांगल्या कामासाठी खर्ची करूया आणि त्यासाठी वेळ घालूया। आपलं पुढचं भविष्य आपल्या कुटुंबियांचं, आईवडिलांचं, ज्यांच्यामुळे जन्म आज हा आपल्याला मिळालेला आहे, ज्या देशात जन्म झाला आहे, ज्या मातृभाषेत आपण बोलतो, ज्या राज्यात आपण राहतो, आपल्या ज्या समाजात आपण आजूबाजूला आहोत, त्यांचं काहीतरी देणं आहे, ते देणं पूर्ण करण्यासाठी आपण काम करूया। व्यसनांच्या आहारी जाऊन काहीही होणार नाही आहे। त्यामुळे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की नुसता तंबाखू विरहित परिसर आपल्याला बृहन्मुंबई पोलिसांच्या आणि आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करू शकलो। आपण स्वतःला तंबाखू विरहित करणं खूप गरजेचं आहे। मला हेच वाटतं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे झोपडपट्टीला, चाळीला ना अशा विळखा आहे सगळ्या गोष्टींचा। पण आता ते प्रकार हळूहळू खूप वाढत चाललेला आहे आणि काय होतं ना, ती स्टाईल म्हणून मुलं सुरू करतात। ज्यात फेजमधनं मी पण गेलेलो आहे लहानपणापासून। स्टाईल असते ती, पण ती स्टाईल काळांतराने तुमच्या शरीरावर किती घातक होते, तुमच्या भविष्यावर घाला घालते आणि त्याने काय होतं, एक घरामधलं वातावरण बिघडतं आहे, क्लेश होतो, तुमचं घर राहत नाही, एकमेकांमध्ये आपला दुरावा निर्माण होतो आणि या सगळ्या गोष्टी मी खूप जवळून बघितलेल्या आहेत। त्याच्यामुळे मला माहिती आहे आणि त्याचा फायदा कोणालाच होत नाही, ना घरच्यांना होतो, ना समाजाला होतो, ना कोणाला होतो। नुकसान आपलंच आहे, आपलं भविष्य डिस्ट्रॉय होतं।
आणि काळांतराने आपल्यासोबतची मुलं आहेत जे काहीच करत नाही, ज्यांना आपण चिडवत असतो अरे हे काहीच करत नाही, हे साधेच पोर आहेत, ते भविष्यात पुढे निघून जातात आणि मग त्याचं जे रिग्रेट होतं ना आयुष्यभर मी काहीच नाही केलं, मग त्याचं फ्रस्ट्रेशन वेगळं आहे, त्याचा राग वेगळा आणि तो राग मग कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मग कसा करायचा. मला असं वाटतं काय घडत नसेल आपल्या आयुष्यात, काय होत नसेल तर त्यासाठी तंबाखूच किंवा नशाच केली पाहिजे असं गरजेचं नाही आहे. बऱ्याच गोष्टी आहेत स्वतःला बिझी ठेवण्यासाठी, वाचन आहे, शांत ठिकाणी बसा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. कारण चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलात तरच तुमचं काहीतरी चांगलं घडेल. अदरवाईज तुम्ही कुठे राहायला जा, तुम्ही सोसायटीत राहायला जा, तुम्ही चाळीत राहा, घडणार तर काहीच नाही आहे. नाही म्हणायला शिकायला पाहिजे पोरांनी सगळ्यात आधी तर. वाढत्या वयात काय असतं आपल्याला कळत नाही, आपण आलेलं वय असतं, मग 16, 17, 18 हे वय कसं फारच डेंजर. त्या वयात तर म्हणजे तू कुणाचंच ऐकत नाहीत. एक जवानी असते, आपल्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, यात नुकसान भरपूर आहे, फायदा फार कमी आहे. नशिबात एखादा असतो करोडोतला, त्याचं नशीब निघून जातं ते तर. आणि हे सगळा उपक्रम पोलीसनी केलेला आहे, डिपार्टमेंटने केलेला आहे, आपले विजयकांत सर आहेत, पाटील सर आहेत, म्हणजेच त्यांच्याकडे तो पूर्ण अहवाल आला असेल किती प्रॉब्लेम आहे, काय काय घडतं आहे, की नशेने काय त्यांच्यापर्यंत सगळे रिपोर्ट्स आलेले असतील की किती नुकसान होतं आहे. आणि या कमी वयातच फार गोष्टी धोकादायक होतात. तर म्हणून मी पण त्याचा नेहमी अपोज करतो. आणि एकदा का तुम्हाला तो आजार जडला किंवा रोग झाला किंवा काही होऊ द्या तर त्याला रिकव्हरी नाही आहे, काहीच नाही, सगळंच गणित बिघडून जातं. आणि आयुष्य एक सुंदर आहे ते एकदाच आहे, पुन्हा पुन्हा नाही आहे. हे सगळ्या गोष्टी परत येतील ना, मग गेलेला दिवस गेलेली वेळ ही कधीच परत येत नाही. हे अनुभवाचे बोल आहेत आपले. मी तेव्हा सांगतो आहे, मला अशा उपक्रमाला बोलवतात, सामाजिक उपक्रमाला मला आवडतं, माझी जबाबदारी वाढते एक नागरिक म्हणून. आणि आपण घाबरलं पाहिजे, प्रत्येकाला घाबरलं म्हणजे तसं घाबरलं नाही, रिस्पेक्टफुली घाबरलं म्हणतात ना, तसं घाबरायला पाहिजे. तर मी सगळ्या माझ्या तरुण मुलांना, मित्रांना मित्रच म्हणेन त्यांना, मी त्यांचा एक मोठा भाऊ म्हणून विनंती करेन की शक्यतो जितकं तुम्ही तंबाखूपासून लांब राहाल तेवढं चांगलं आहे. देशाच्या प्रगतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी, राज्याच्या प्रगतीसाठी हे खूप गरजेचं आहे आणि स्वतःच्या प्रगतीसाठी. त्यामुळे तुम्ही तंबाखूपासून प्लीज दूर राहा. धन्यवाद.